मंडळी, तुम्ही हे माझ्या पाठीमागे बघताय, हे हापूस कलमाचं आता झाड आहे. ॲक्चुअली हे पूर्वी होतं रायवल आंब्याचं झाड. त्याला आपण बट केलेली आहे हापूस आंब्याची. तर आता हे जवळ-जवळ 1.5 वर्षाचं झाड आहे. तुम्ही इकडे बघू शकता अशा प्रकारे की बहरलंय कशाप्रकारे. आणि या ज्या आता फांद्या आहेत, तर त्यांना अशा प्रकारे बघा मी त्यांना सपोर्ट लावलेला आहे. कारण का ते खूप आता वाढतायत. नवीन-नवीन पाळवी येते त्यांना. इकडे तुम्ही बघू शकता ही पाळवी आलेली आहे इकडे नवीन. तर अशा प्रकारे हे रायवल आंबे होते. खूप असे मोठे होते. त्यापासून काही उत्पन्न आपल्याला भेटत नव्हतं आणि जागा अशीच अडून होती. तर आपण त्यांना 2 वर्षापूर्वी अशा प्रकारे हापूस कलमाची बट लावली आणि आता हे बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत. आणि इथे आल्याच्या नंतर ना मी पाहतोय तर हा जे आहे ना, तर हे झाड आहे ना मोहरलेलं आहे. तुम्ही इकडे बघू शकता. इकडे ही पाळवीसुद्धा फुटते आणि इकडे बघा हा मोहरसुद्धा आलेला आहे. हा बघा. म्हणजे या 1.5 वर्षाच्या झाडाला मोहर आलेला आहे. अशा प्रकारे हे जे खुंटी कलम असतं आंब्याची खुंटी किंवा बट कलम असतं, तर ते खूप जोरात होतं. कारण का जे ऑलरेडी जे झाड असतं मोठं, त्याला आपण ही बट मारत असतो आणि त्यामुळे जे त्याला जे पोषण मिळणार आहे, तर या छोट्या झाडालाच मिळत असतं. त्यामुळे ते पटापट वाढतं आणि ही जी बट मारलेली झाडं असतात ना हापूस कलमाची, तर त्याला जे फळ येतं, ते फळाची साईजसुद्धा खूप मोठी असते. जे आपण रोप लावतो हापूस कलमाचं आणि अशा प्रकारे जी बट असते, तर त्या दोघांच्या पण फळांमध्ये खूप फरक असतो. तर बट मारतो तेव्हा आपण जे रायवल आंब्याचं झाड आहे, ते तेव्हाच तोडत नाही. ज्या वर्षी मारतो, तेव्हा त्या वर्षी ते झाड तसंच ठेवतो. ती जी बट मारलेली आहे, ती जेव्हा जगते, तिला पाळवी फुटते. त्यानंतरला माहिती पडते, की आता ही जगेल पुढे. मग त्या झाडाला कट केली जाते. तर तशाच प्रकारे हे झाड आहे ते कट केलेलं आहे आणि आता हे आपलं हापूस कलमाचं झाड आहे ते हे वाढलेलं आहे. तर बट मारलेल्या या झाडाचं जे फळ असतं ते जवळ-जवळ 300 ते 500 ग्रॅमपर्यंत होतं. तर एका किलोमध्ये 2 ते 3च आंबे भरतात. तर आणि खूप मस्त टेस्टीसुद्धा असतात. तर 5 वर्षामध्ये हे झाड आहे ते फळ द्यायला लागतं. आता याला अजून 1.5च वर्ष झालेलं आहे. तर अजून आपल्याला वाट पाहावी लागेल. तर बघूया तोपर्यंत बऱ्यापैकी याची वाढ होईल आणि चांगले आंबे याला धरतील. तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. तर तुम्हाला हापूस आंबा आवडतो का खायला? तर कमेंट करून सांगा. आता लवकरच आंब्याचा सीझन चालू होणार आहे. तर आंबे आता खूप सारे मोहरलेले आहेत आणि मार्च, एप्रिलपर्यंत काही भागांमध्ये आंबे पिकायला लागतात. आमच्याकडे थोडा लेट होतो. एप्रिलच्या एंडिंगमध्ये म्हणजे मेच्या सुरुवातीला सुरुवात होते. खूपच लेट होतं. काही भागांमध्ये मात्र आमच्याकडे लवकर होतं. आता मार्चमध्ये सुरुवात होईल. चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये.